नमस्कार शेतकरी भावांनो, माय बहिणींनो. आज मी आपल्याशी साखर ऊस याचं राजकारण आणि अर्थकारण याच्यावर आपल्याशी चर्चा करणार आहे. ऊस आणि साखरेच्या राजकारण आणि अर्थकारणावर चर्चा करण्याकरता मी याच्याकरता हा विषय निवडला की महाराष्ट्र सरकार, मग ते कोणाचंही असो, ते ऊस उत्पादकांच्या आर्थिक हिताचं रक्षण करण्याकरता फार तत्पर असतं आणि याचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. मग ते सरकार काँग्रेसचं असो, शरद पवारांचं असो, की आज आता देवेंद्र फडणवीसांचं आहे, याला आमचा विरोध नाही, आम्ही याचं स्वागतच करतो. पण हीच तत्परता इतर पिकांकरता का नाही, हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे. काही दिवसापूर्वी, म्हणजे मी तारीख सांगतो, 13/11/2025लाच मी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र लिहिलं होतं. त्याचं कारणच हे होतं, हे ते पत्र आहे आणि ही त्या पत्राची इंग्रजीतली बातमीसुद्धा आहे आणि अनेक वर्तमानपत्रांनी ती मराठीतसुद्धा छापलेली होती. महाराष्ट्राचं जे साखर महासंघ आहे, हर्षवर्धन पाटील त्याचे अध्यक्ष आहेत, यांनी महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी केली की साखरेची जी MSP आहे 31 रुपये प्रति किलो, ती वाढवून 41 रुपये किलो करण्यात यावी. कारण 2019मध्ये 31 रुपये प्रति किलो ठरवलेली होती. आता 2019मध्ये जी MSP होती ऊसाची, ती MSP होती ती MSP होती 2750 रुपये प्रति टन. ती आता वाढवून 3550 रुपये झाली. म्हणजे जवळपास 29% ऊसाची FRP वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे 31 रुपयाची MSP साखरेची ती 41 रुपये करण्यात यावी, म्हणजे 30% जवळपास वाढवण्यात यावी. पहिले तर ही MSP साखरेची काय आहे हे समजून घ्या. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस, कमीत कमी किंमत. त्याच्यावर कारखान्यांना बंधन आहे की तुम्ही 31 रुपयापेक्षा कमी किमतीत साखर विकू शकत नाही. आता जरा विचार करा की एकीकडे आम्ही मुक्त अर्थव्यवस्था 90-91 पासून म्हणतो आहे आणि साखरेला अशा प्रकारे सगळं सरकारचं संरक्षण आहे. हे विसरू नका, हे नोट करून ठेवा. आमच्या देशात दर महिन्याला कारखान्यांनी साखर किती विकावी हा कोटा केंद्र सरकार जाहीर करतं. आजही 90-91 नंतर, मुक्त अर्थव्यवस्थेचे 30-35 वर्ष झाल्यानंतर सुद्धा. मग शरद पवार असो की शरद जोशी असो, कुणीही या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये या सरकारच्या हस्तक्षेपाचा विरोध केला नाही, याची नोंद करून ठेवा. आमचा विरोध नाही, पण पुन्हा तोच प्रश्न की मग असं संरक्षण इतर पिकांना का नाही. पत्र लिहिण्याचं कारणच ते होतं. मी देवेंद्र फडणवीसांना तेव्हा पत्र लिहिलं कारण देवेंद्र फडणवीसांनी ही जी साखर महासंघाची मागणी आहे हर्षवर्धन पाटलांची, याच्याकरता केंद्र सरकारचे नागरी पुरवठा मंत्री जे आहेत त्यांना पत्र लिहिलं होतं की 31 रुपयाची 41 रुपये करण्यात यावी. म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना लिहिलं की आपली ही तत्परता ऊस उत्पादकांकरता, याचं आम्ही स्वागत करतो, पण हीच तत्परता कापूस, सोयाबीन, मका, तेलबिया, डाळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरता का नाही. त्यांची MSP वाढवून आणि त्याचं संरक्षण याची मागणी आपण का करत नाही, असा प्रश्न मी तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला होता. पण अजूनही त्या पत्राचं उत्तर नाही. आता परवा 27 तारखेला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री दोन्हीही एकनाथजी शिंदे आणि आमच्या आदरणीय सुनित्रा वहिनी आणि महाराष्ट्राचे काही मंत्री, महाराष्ट्राचे काही प्रमुख अधिकारी, विरोधी पक्षामधलेही काही माजी मंत्री, या सगळ्यांचं एक फार मोठं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत यांनी या विषयावर चर्चा केली. ऊसाच्या, साखरेच्या भावावर, कांद्याच्या भावावर आणि आंब्याच्या पिकाला इन्शुरन्सच्या भावावर सुद्धा अशी बातमी आली. मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना 30 मागणी 31 रुपये MSP साखरेची ही 41 रुपये करावी ही मागणी केली. ऊसातनं इथेनॉल जास्त करण्याची परवानगी द्यावी ही मागणी केली. कांद्याचीही मागणी झाली की कांद्याची MSP वाढवून द्यावी, ती 1580 रुपये केल्या गेली आहे 1200 रुपयावरनं आणि 2 लाख टनावरनं 10 लाख टन कांदा विकत घेणार याचीही घोषणा झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांकरता जर केंद्र सरकार काही चांगल्या गोष्टी करणार असेल तर आपण त्याचं स्वागत करूया. पण प्रश्न असा आहे की साखरेकरता हे सगळं का होतं, ऊसाकरता सगळं हे का होतं आणि याचा अर्थ काय आहे. आणि म्हणून मी पुन्हा काल अमित शहांना एक पत्र लिहिलं. हे पत्र पूर्णपणे मी वाचूनच दाखवतो म्हणजे मग आपल्याला विषय पूर्ण समजून जाईल, रिपीट होणार नाही. माननीय श्री अमित शाहजी, गृहमंत्री एवं सहकार मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली. विषय: हम 60 रुपये प्रति किलो शक्कर खाने को तैयार है, पर हमें सोयाबीन, कपास, मक्का, दालें, तेल बीज को MSP भी नहीं मिलती. सहस्नेह नमस्कार. कल आपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस और अन्य मंत्रियों के साथ प्याज और गन्ना, ओनियन और शुगर केन किसानों की समस्या पर चर्चा की. हम आपकी और मुख्यमंत्री जी की इस कदम के लिए स्वागत करते हैं. हमारे मुख्यमंत्री जी ने आपसे मिलकर शक्कर के MSP को 31 रुपये प्रति किलो से बढ़ाकर 41 रुपये करने की मांग की है. इस मांग को हमारा विरोध नहीं है. हमने देवेंद्र जी को इस विषय में 13/11/25 को ही पत्र दिया था. साथ में उस पत्र की कॉपी हम दे रहे हैं. आज शक्कर की MSP 31 रुपये प्रति किलो है, पर हम 45 से 50 रुपये प्रति किलो शक्कर खरीद कर खा रहे हैं. इसका अर्थ यह है कि भले ही शक्कर की MSP 31 रुपये प्रति किलो है, पर कारखाने उससे ज़्यादा दाम पर बेच सकते हैं. MSP 31 रुपये का मतलब इससे कम दाम पर कारखाने शक्कर नहीं बेच सकते हैं. अब जब 41 रुपये MSP कर दी जाएगी तो उसका मतलब ये होगा कि कारखाने 41 रुपये से कम दाम पर शक्कर नहीं बेच सकेंगे. मतलब बाजार में हमको 50-60 रुपये प्रति किलो शक्कर खाने की मानसिकता बनानी होगी. हमारा विरोध नहीं है. हमारी व्यथा इतनी है कि अगर सरकार गन्ने की FRP देने के लिए यह तत्परता दिखाती है तो फिर अन्य सभी किसानों के लिए सोयाबीन, कपास, मक्का, दालें, तेल बीज को MSP के संरक्षण की गारंटी क्यों नहीं देती है. माननीय महोदय, 1990-91 से हमारे देश में मुक्त अर्थव्यवस्था के ढोल बजाए जा रहे हैं, परंतु गन्ना शक्कर का अर्थशास्त्र कभी भी मुक्त अर्थव्यवस्था में नहीं रहा है. शक्कर आयात पर आयात कर और निर्यात को सब्सिडी की नीति का संरक्षण रहा है. MSP बढ़ाने की मांग इसी संरक्षण की मांग है. अन्य फसलों का आयात कर दाम गिराए जाते हैं. क्या ये अन्याय नाही आहे? इतर सगळे पिकं आयात करून तुम्ही भाव पाडता, पण साखरेला निर्यात सबसिडी देऊन भाव पाडण्यापासून रोखता किंवा स्वस्त साखर आयात करण्याकरता आयात कर लावता. हा प्रश्न मी अनेकदा बोललेलो आहे आणि आजही या पत्रात शहा साहेबांकडे उपस्थित केलेला आहे. हमारी आपसे विनम्र सवाल है
कि किसान किसान में भेदभाव क्यों किया जाता है, आप मार्गदर्शन करें. आपका विनम्र विजय जावंदिया शेतकरी संघटना पाई. हे पत्र मी 29/5/2026 अमित शहा यांना पाठवलेलं आहे. त्याच्यासोबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत सुद्धा पाठवलेली आहे. जरा समजून घ्या. 31 रुपये MSP असताना म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस, मी जे म्हणतोय की मुक्त अर्थव्यवस्थेत साखर ही कधीही मुक्त अर्थव्यवस्थेत नव्हती. याचा विरोध शरद पवार साहेबांनीही कधी केला नाही आणि शरद जोशी साहेबांनीही कधी केला नाही. सगळं संरक्षण जे सरकारचं मिळत होतं ते यांना हवं होतं. पण बाकीच्या पिकांकरता मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, आणि बाकीच्या पिकांकरता आयात करून भाव पाडले तरी कुठेही कोणीही काही बोललेलं नाही. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. साखरेवर जेव्हा जगाच्या बाजारात साखरेचे भाव 20 रुपये किलो झाले होते, तेव्हा ती साखर जर आयात केली असती 0 ड्युटीवर इतर पिकांप्रमाणे आणि इथे 20 रुपये किलो साखर झाली असती तर ऊस उत्पादकांचं काय झालं असतं. तेव्हाही मी हे लिहिलं होतं. तेव्हा तर शरद जोशी साहेब जिवंतही होते. आत्ता एकदा अशीच मंदी आली तेव्हा शरद पवार साहेबांनी नितीन गडकरींकडनं हे वदवून घेतलं की 40 रुपये किलोच्या कमी, 40 रुपये किलोपेक्षा जर जास्त भाव बाजारात झाले तरच साखर आयात करायची. विचार करा हो की 31 रुपये MSP असताना 40 रुपये किलोच्या वरती साखरेचे भाव झाले तरच आयात करायची. आता 41 रुपये किलो जर MSP झाली तर 60 रुपये किलोच्या वरती साखरेचे भाव झाले तरच आयात करायची, अशी मागणी होणार नाही का हो. आमचा त्यालाही विरोध नाही आणि म्हणून मी शहा साहेबांना पत्र लिहिलं की 60 रुपये किलो साखर विकत घेऊन आमची खाण्याची तयारी आहे. कारण आम्ही सुद्धा ऊस उत्पादकांचे समर्थक आहोत. कारण शेतकरी तितुका एक एक ही आमची शेतकरी संघटनेची जुनीच घोषणा आहे. मित्रांनो, आज जगाच्या बाजारात साखरेचे भाव काय आहेत. साखर निर्यात बंद केलेली आहे. त्याचा विरोध सगळीकडनं होतो आहे. राजू शेट्टी काय आणि तिकडचे नेते काय सगळेजण याचा विरोध करतात आहेत. पण आज जगाच्या बाजारात $430 $440 प्रति टन म्हणजे $43 ते $44 प्रति क्विंटल. याला जर आजच्या रुपयाने गुणलं, आजचे जर रुपयाचं अवमूल्यन आहे 94-95 रुपयाचा, 97 झाला होता तो, आता 95 वर पुन्हा आला, तर जास्तीत जास्त साखरेचे भाव काय होतील. तर जास्तीत जास्त साखरेचे भाव हे 40 रुपये किलोच्या आसपास होतील. आता आमच्या देशात आज आम्ही 45-50 रुपये किलो साखर घेऊन खातो आहे. म्हणजे आटपार भाव आहे. साखर निर्यात करणं या भावात शक्य नाही अशी परिस्थिती आहे. पण तरीही साखर निर्यातीची मागणी होते आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. उद्या जर रुपये आणखीन मजबूत झाला तर साखर निर्यात निगेटिव्हमध्ये जाणार आहे. पण साखर निर्यातीची मागणी जी होते आहे, कारण मी अनिल धनवट साहेबांशी कालच बोललो, जे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद जोशींच्या पक्षाचे. म्हटलं ही मागणी याच्याकरता होती आहे काही लोकांना साखर निर्यात करून डॉलरमधनं पैसे आणून आपले नंबर 2चे पैसे नंबर 1मध्ये कन्व्हर्ट करण्याकरता सुद्धा याचा उपयोग होतो. मी याच्यावर आता फार विस्ताराने बोलणार नाही. पण या सगळ्या गोष्टी आहेत. 6 महिन्यापूर्वी खाजगी कारखानदारांनी 2 लाख टन साखरेच्या निर्यातीची मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये रॉ शुगरची केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की रॉ शुगरला आज भाव नाही आहे पण उद्या भाव मिळू शकतात आणि रॉ शुगरची मागणी आहे. ऊसाकरता आणि साखरेकरता सरकार ही एवढी जागरूकता दाखवतं, पण कापसाला, सोयाबीनला, मक्याला, डाळींना, तेलबियांना MSP ही मिळत नाही तेव्हा ही जागरूकता नसते. इथेनॉलचा इश्यू साखरेबरोबर घेण्यात आला आणि एक खाजगी कारखानदार असं म्हणतो की आमच्याजवळ जेवढी कॅपॅसिटी आहे इथेनॉल तयार करायची त्याच्या फक्त 29% इथेनॉल आमच्याकडनं सरकार घेत आहे.
पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये तुमच्याजवळ जर कॅपॅसिटी आहे तर तुम्ही पूर्ण उत्पादन करा आणि बाजारात विका. सरकारच्या हमी किमतीची गरज काय आहे? दुसरी मागणी अशी होते आहे की इथेनॉलची किंमत ही 72 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्याची गरज आहे. का बाबा, तुम्हाला इथेनॉलच्या एम एस पीची गरज का आहे, मिनिमम सपोर्ट प्राईसची? आणि जर त्याला देता तुम्ही तर मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना का देत नाही? मागच्या वर्षी मक्याला चांगले भाव मिळाले इथेनॉलमुळे आणि नितीन गडकरींच्या प्रचारामुळे. यावर्षी लोकांनी मका खूप लावला आणि मका बाजारात आला तेव्हा 1600-1700 रुपये 1800 रुपयाला विकावा लागला. कारण इथेनॉलचं अलॉटमेंट मक्याला कमी झालं म्हणतात. हे गडकरी साहेबांचंच म्हणणं आहे की मोदीजींनी इथेनॉलला कमी अलॉटमेंट केलं. आता ऊस उत्पादकांचे कारखानदार म्हणतात की आम्हाला अलॉटमेंट कमी आहे, मक्याला अलॉटमेंट कमी आहे. मग इथेनॉल काय चाललेलं आहे? विरोध नाही हो आमचा, पण आम्हाला 2400 रुपये मक्याची MSP का मिळाली नाही कोरडवाहू शेतीमध्ये? याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की काल शहा साहेबांनी जो एवढा वेळ दिला उसाला, कांद्याला, याचं आम्ही स्वागत करतो. पण माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं शहा साहेबांना विनंती आहे की मग तुम्ही इतर पिकांची जी काही MSP जाहीर करताय A2 FLवर 50%, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे C2 प्लस 50% जाहीर केलेली नाही या 12 वर्षात. कमीत कमी तिची सुरक्षा देण्याची गॅरंटी सरकार का देत नाही? दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर आपण ते करणार होतात. आमचे प्रधानमंत्री सतत असं म्हणत होते की MSP थी, MSP है और MSP रहेगी, पण याची पूर्तता झालेली नाही. यावर्षी कापूस उत्पादकांनी 7,200-7,000 रुपयाला कापूस विकला, 8,100 रुपये MSP होती. सोयाबीन उत्पादकांनी 4,200ला सोयाबीन विकलं, 5,380 रुपये MSP होती. तुरीची MSP 8,000 होती, आत्तापर्यंत 7,200लाच तूर विकली. मी स्वतः विकली आहे माझी तूर 7,200ला आणि सोयाबीन 4,000 रुपयाला. हरभऱ्याची MSP 5,800 रुपये 85 रुपये 5,885 रुपये होती, 5,200लाच आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी आपला हरभरा विकलेला आहे. ही वास्तविकता आहे. आणि तिकडे आमचे रमेशचंद नीती आयोगाचे म्हणतात की किसानों की आमदनी दुगनी हो गई है. अरे MSPच मिळत नाही तर किसानों की आमदनी दुगनी कशी होणार आहे? मला असं वाटतंय की शहा साहेबांनी आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमच्या या व्यथेकडे सुद्धा लक्ष द्यावं. त्याच्याकरता मी हा सगळा व्हिडिओ आज आपल्यासमोर सादर करतो आहे. आपल्याला जर हे मान्य असेल तर आपणही आपल्या भागात याबद्दलची जागृती करावी आणि चर्चा करावी. माझा पुन्हा नंबर सांगतो, 9421-727-998. कुणाला काही या विषयावर मला जर प्रश्न विचारायचे असतील तर स्वागत आहे. कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराशी सहमत आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था यातूनच निर्माण होईल आणि ती नवीन पिढीने निर्माण करावी. हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती. नमस्कार, धन्यवाद.